नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन भरती घेऊन आलो आहे जे DMR अंतर्गतच असणार आहे, जे मुंबईमध्ये भरती निघालेली आहे। तर त्या पहा कोणते कोणते वॅकन्सी आहेत, कोणत्या पदासाठी आहेत, पूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर राहिला तर तुम्हाला ही सर्व माहिती भेटून जातील। फॉर्म कसा भरायचा, तारीख किती आहे, ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहून घेऊ। तर चला सुरू करूया। पहा, सेंट जॉर्जेस रुग्णालय या ठिकाणी वॅकन्सी आहे। त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रेमध्ये जे आहे त्या ठिकाणी आहे। परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, त्यानंतर शासकीय दंत रुग्णालय म्हणजेच डेंटल हॉस्पिटल मुंबईचं, त्यानंतर आयुष जे पोद्दार हॉस्पिटल आहे, पोद्दार हॉस्पिटल त्या ठिकाणी पण आहे, आयुष संचालनालय पण आहे आणि पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय एवढ्या ठिकाणी ही वॅकन्सी आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्हाला दूरध्वनी पण दिलेला आहे आणि ईमेल ID पण दिलेली आहे। तुम्हाला जर फॉर्म भरताना काही अडचण असेल तर तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकता। वेबसाईट ही आहे, पहा फॉर्मची पूर्ण माहिती jjmcjjh.com या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माहिती भेटून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता। भरती कोणती आहे पहा, अधिष्ठता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत गट ड म्हणजे ग्रुप D ची वॅकन्सी असणार आहे। ग्रुप D ची वॅकन्सीमध्ये चतुश्रेणी संवर्गातील विविध पदे आहेत। सरळ सेवेने भरण्यासाठी जाहिरात ही निघालेली आहे। पहा, तर पहा यामध्ये राष्ट्रीय महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभागांतर्गत जे DMR आहे त्यामध्ये ग्रुप D साठी ही वॅकन्सी निघालेली आहे। जे कोणी इच्छुक आहेत त्यामध्ये फॉर्म भरू शकतात। पहा, यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, म्हणजे CBT होईल। CBT नंतर तुमचं मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे सिलेक्शन लिस्ट लागेल, सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर तुमचं निवड होऊन मित्रांनो, ठीक आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी आहे। तर हॉस्पिटल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत, तर त्यानंतर पदे किती आहेत ते तुम्ही यामध्ये पाहून घ्यायचं आहे। पहा, यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे पहिलं सेंट जॉर्जेस हॉस्पिटल, यामध्ये S1 असणारे सर्व जे पदं आहेत मोस्टली S1चेच आहेत, कारण हे ग्रुप D चे आहे। काही ठिकाणी S2 वगैरे S3 पण असू शकते, जशी पदं वाढतील त्या ठिकाणी म्हणजे वेतन श्रेणी त्यानुसार पदानुसार असणार आहे। सेंट जॉर्जेसमध्ये सगळ्यात जास्त पदं आहेत 99, त्यानंतर नागरी स्वास्थ्यमध्ये 6 आहेत, परिचर्यामध्ये 11 आहेत, डेंटल हॉस्पिटलमध्ये 29 आहेत, आयुषमध्ये 6 आहेत, पोद्दार हॉस्पिटल आयुर्वेदिकचं जे आहे त्याच्यामध्ये 45 आहेत, त्यानंतर पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय जे आहे त्यामध्ये 15 आहेत। अशी एकूण जी पदं आहेत ती 211 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। यामध्ये आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणते पदं आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना पडले असतील की हे पोस्ट कोणते आहेत। तर पहा, ग्रुप D मध्ये जे पोस्ट असतात, जसं की यामध्ये पिऊन असेल, सेवक असेल, मेडिकल कॉलेजचा सेवक असेल, हॉस्पिटलचा सेवक असेल, त्यानंतर मग गार्डनर असेल, माळी असेल, त्यानंतर मग सफाई कर्मचारी असेल, स्वच्छता कर्मचारी, जे काही हे पदं आहेत, त्यानंतर किचनमधला कुक असेल, त्यानंतर ड्रायव्हर, जे काही हे सर्व पदं यामध्ये आहेत। यासाठी तुम्हाला PDF पूर्ण पाहिजे असेल तर ती PDF डिटेल जी अवेलेबल आहे ती वेबसाईटवर अवेलेबल आहे। हे पहा, त्याचं वेबसाईट आहे jmcjjh.edu.in, या ठिकाणी तुम्ही जाऊन घेऊ शकता। अन्यथा आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवर पण हे अवेलेबल आहे। त्या चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देऊन ठेवलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता। तर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता। www.med.edu या संकेतस्थळावर पण उपलब्ध करून देण्यात आलेले, त्या ठिकाणून पण घेऊ शकता, जी DMR ची ऑफिशियल वेबसाईट आहे। अन्यथा तुम्ही जे हॉस्पिटलची वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी वैयक्तिक येऊन पण फॉर्म भरू शकता। अर्ज सादर करण्याची कालावधी ही 3/9 पासून चालू होणार आहे, म्हणजे आणखीन झालेलं नाही आहे। आज 29 तारीख आहे, आणखीन 4-5 दिवस आहे तर फॉर्म चालू व्हायला। फॉर्म चालू झाल्यानंतर पण तुम्हाला त्याचा अपडेट दिला जाईल। त्यापासून तुम्हाला 24/9 पर्यंत फॉर्म भरता येईल। रात्रीच्या 24 तारखेच्या रात्री 12 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ऑनलाईन पेमेंट तुम्हाला तेव्हापर्यंत करावं लागेल। वेबसाईट ही तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्यानंतर पहा, यामध्ये JMCJH आणि med.edu या दोन्ही वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती भेटेल। त्यानंतर जे काही अपडेट आहे तुम्हाला ते पूर्ण वेबसाईटवरच भेटत असणार आहे, त्यासाठी तुम्हाला वेबसाईट चेक करत राहावं लागेल। तर पहा, हे 27 तारखेला आहे, पेपरमध्ये आलेलं आहे। आज आहे 29, 2 दिवसापूर्वी न्यूजमध्ये आलेलं आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट वगैरे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की पहा।
शॉर्टमध्ये सांगतो 3 तारखेपासून 24 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतं. फॉर्म आणखीन चालू झालेलं नाही आहे, तर काही दिवसामध्ये फॉर्म चालू होतील तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता. याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता देता येणार नाही, कारण त्याच्यासाठी हे लिंक चालू झालेली नाही आहे फॉर्म भरण्याची. जेव्हा चालू होईल तेव्हा नक्कीच तुम्हाला हे अपडेट करण्यात येईल. तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर पण पाहून अर्ज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल. वेबसाईटवर सर्व माहिती अवेलेबल असते. अदरवाईज तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये पण या, तिथं पण तुम्हाला याची जी काय अपडेट आहे ती पण देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर डेली येत असतात.